नवरीला भेटवस्तू देण्यासाठी तिचा एक्स बॉयफ्रेंड स्टेजवर आला आणि क्षणात त्याने नवरदेवाला केला चाकूने हल्ला. हल्लेखोर फरार, पहा व्हिडिओ. तुमच्या लग्नात जर तुमचा जुना प्रेमी पोहोचला तर तुम्हाला आनंद होईल की भीती वाटेल? प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं असं म्हटलं जातं, पण काही मंडळी या म्हणीला फारच गांभीर्यानं घेतात आणि प्रेम मिळवण्याच्या नादात भलतंच काहीतरी करून बसतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार राजस्थानमधून समोर आलाय. लग्नाच्या मंडपात वधूच्या एक्स बॉयफ्रेंडने वरावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपी स्टेजवर चढला आणि पुढे असं काही घडलं की क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. या घटनेचा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. एका तरुणानं प्रेयसीचं लग्न दुसऱ्यासोबत होते हे पाहताच काय केलं पहा. त्यानं भर लग्नात घुसून असं काहीतरी केलं की ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. जर तुमचं हृदय कमकुवत असेल तर हा व्हिडिओ पाहू नका, कारण हा व्हिडिओ इतका थरारक आहे की ज्याची आपण कल्पना सुद्धा केली नसेल. लग्न मंडपात एक्स बॉयफ्रेंडकडून नवरदेवावर चाकूने हल्ला ही घटना राजस्थान राज्यातील चित्तोडगड जिल्ह्याजवळील भिलवाडा इथे घडली आहे. यावेळी भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपी स्टेजवर चढला. वर वधूला त्याने भेटवस्तू देताच भीषण हल्ला केला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लग्नाच्या दिवशी स्टेजवर भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने शंकरलाल गेला होता. त्यानंतर त्याने वराला धक्काबुक्की करून मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर चाकूने हल्ला देखील केला. यावेळी नवरीनेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकायला तयार नव्हता. सुदैवाने पगडी आणि लग्नाचा पोशाख असल्यामुळे वराला गंभीर दुखापत झाली नाही. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या हल्लेखोरावर संताप व्यक्त केलाय. वराच्या भावाने या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत आरोपीचा शोध सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार शंकरलाल असं आरोपीचं नाव आहे. वधूचं नाव भारती आहे. शंकरलाल आणि भारती 2 वर्षापासून प्रेमसंबंधात होते, परंतु काही कारणानंतर दोघांनीही प्रेमसंबंध तोडले होते. त्यानंतर भारतीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरले होते. याचा शंकरलालला राग आला आणि म्हणून त्यानं हे कृत्य केलं असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.